नमस्कार, स्वागत आहे आपल्या परिपूर्ण लाईफस्टाईल आणि किचन या चॅनलमध्ये। 4 दिवसांनी आपल्या बाप्पांचे आपल्या घरी आगमन होणार आहे। सर्वांच्याच घरी बाप्पांच्या आगमनाची तयारी व लगबग चालू असेल। बाप्पा येणार म्हणजे आपल्याला आपले घर झाडून पुसून स्वच्छ करणे हे पहिले काम असतेच। तसेच घरातील पडदे, सोफा कवर, गालिचे धुवून स्वच्छ करणे हेही आलेच। ती सर्व तयारी तर तुमची झालीच असेल। यातील दुसरी स्वच्छता असते ती म्हणजे तांब्या पितळेची भांडी चमकवणे, कारण बाप्पाच्या पूजेमध्ये ही भांडी वापरली जातात। तसेच समया, निरांजनी, आरतीचे ताट, पंचपाळे हेही व्यवस्थित स्वच्छ करून वापरावे लागते। तर आज आपण पाहणार आहोत एका खास ट्रिकने पितांबरी न वापरता, हात काळे न करता भांडी अगदी सहज कशी स्वच्छ करायची ते। चला तर मग पाहूया। इथे मी फक्त 4 गोष्टी घेणार आहेत। 3 तर आपल्या घरातच असतात, बाहेरून आणले ते म्हणजे सायट्रिक ॲसिड। त्याबरोबर आपल्याला लागणार आहे 1 लिंबू, यातला अर्धच वापरणार आहे, 1 चमचा मीठ आणि थोडंसं पाणी। चला आता आपण या सर्वांचे मिश्रण तयार करून घेऊयात। इथे एका काचेच्या वाटीमध्ये मी 1 चमचा लिंबूसत्व किंवा सायट्रिक ॲसिड घेतले आहे। यामध्येच मी घालणार आहे अर्धा ते पाऊण चमचा मीठ आणि 1 लिंबू याच्यामध्ये मी पिळून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे। लिंबू पिळून झाले। आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि हे मिश्रण छान ढवळून घेणार आहोत की जेणेकरून यातलं सायट्रिक ॲसिड यामध्ये पूर्ण विरघळून जाईल। हे पहा, आपलं ॲसिड या पाण्यामध्ये पूर्ण विरघळले आहे। आता या पाण्याने आपण आपली भांडी स्वच्छ करणार आहोत। हे पहा, थोडे थोडे पाणी असे भांड्यावर टाकून हे स्वच्छ करणार आहोत। पाहू शकता तुम्ही, जिथे जिथे पाणी पडतंय तिथे भांडं स्वच्छ व्हायला लागलेलं आहे की नाही सिंपल। हे असं पाणी थोडं थोडं टाकून त्याला व्यवस्थित घासून आपण भांडी ही चमकवून घेणार आहोत। हे पहा, जसं जसं इथे पाणी फिरेल तसं तसं या तांबणाचा जो रंग आहे पूर्वीचा तो जायला लागलेला आहे। हे मी आता व्यवस्थित घासून घेते स्कॉच ब्राईटने। तुम्ही इथे पाहू शकता या गडव्याचा पूर्वीचा जो रंग होता तो जाऊन आता हा जो गडवा आहे तो पूर्ण चमकत आहे। आता या तांबणामध्ये मी हे सोल्युशन टाकून घेते आणि हे तांबण पण आपण स्कॉच ब्राईटने व्यवस्थित स्वच्छ करणार आहोत। हे पहा, एकदाच फक्त फिरवल्यानंतर तांबण पूर्णपणे स्वच्छ झालेलं आहे। तुमच्या समोरच आहे, बघू शकता तुम्ही। काही हलक्या हाताने गेलेलं आहे। हे बघा, पूर्ण स्वच्छ झालं आहे। आता आपण हे तांबण धुवून घेणार आहोत। ह्याला जास्त वेळ असं ठेवलं तर त्याचे सायट्रिक ॲसिडचे ह्याला डाग पडू शकतात। त्यामुळं थोडी 2 ते 3 भांडी घासून याला लगेच पाण्याने धुवून घ्यायचे आहे। हे बघा, अशा प्रकारे पाणी टाकून धुणार आहे आणि याच्यानंतर आपल्या घरात जो विम बार किंवा लिक्विड सोप असेल त्यांनी पुन्हा जो त्याचा आंबटपणा आहे सायट्रिक ॲसिडचा तो आपण पूर्णपणे काढून घेणार आहोत की जेणेकरून त्या सायट्रिक ॲसिडचे त्या तांब्याला किंवा पितळेला डाग पडणार नाहीत। हे बघा, अशा प्रकारे आता हे सुती कापडांनी स्वच्छपणे पुसून घेणार आहोत म्हणजे त्याच्यावर कुठलाच डाग राहणार नाही आहे। पाहू शकता तुम्ही। तुम्हाला पुढची भांडी पुसून दाखवते। अशी सर्व भांडी ब्रशशी आपण पुसून घेणार आहोत। हे पाहू शकता तुम्ही किती स्वच्छ झालं आहे, कुठेच त्याला डाग राहिलेला नाही आहे आणि कमी मेहनतीमध्ये आपली ही पूर्ण भांडी अगदी स्वच्छ झालेली आहेत। तांब्याप्रमाणेच आपण आता पितळही स्वच्छ करून घेणार आहोत। हे समईचं वरचं फूल आहे। हे बघा, मी यामध्ये आपलं सोल्युशन टाकते आणि हाताने त्याला फिरवून घेते। हे बघा, फिरवता फिरवताच त्याचा रंग पूर्ण बदलायला लागलेला आहे। अशा प्रकारे टाकून याला पूर्ण पुन्हा स्कॉच ब्राईटने मी घासून घेणार आहे। हे पहा, नुसतं फिरवता फिरवताच त्याचा पूर्ण रंग बदललेला आहे। अशा प्रकारे आपण पितळाची भांडी सुद्धा या सोल्युशनमध्ये स्वच्छ करू शकतो। हे पहा, आता याला लिक्विड साबणाने घासून घेणार आहे।
म्हणजे त्याच्यावर डाग राहणार नाहीत. आता मी याला स्वच्छ धुवून आपण ह्यालाही सुती कापड्याने पुसून घेणार आहोत. हे पाहू शकता, समई पण आपली पूर्णपणे चमकायला लागलेली आहे. तुम्हाला मी 2 समईमधला डिफरन्स दाखवते. जी पहिली होती ती आणि आपलं हे सोल्युशन वापरून स्वच्छ केलेली समई ही तुम्ही इथे पाहू शकता. हे पहा, आपली ही पहिली समई आहे आणि ही स्वच्छ केलेली समई आहे. अगदी 2च मिनिटामध्ये ही समई स्वच्छ झाली आहे. जर आपली भांडी जास्त असतील तर 2 ते 3 भांडीच एका वेळेस तुम्ही घासून पुसून स्वच्छ करा. जास्त भांड्यांना एकसाथ जर सायट्रिक ॲसिड लावून ठेवले तर त्या लिक्विडचे त्या भांड्याला डाग पडण्याची शक्यता असते. त्यामुळे एका वेळेस 2 ते 3 भांडी घासा, ती पुन्हा सोपने घासा, पुसून ठेवून द्या. काय मग, सोपं आहे ना? या सिक्रेट ट्रिकनी भांडी चमकवणं तुम्हीही नक्की करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण हा चॅनल माझा नाही, आपल्या सगळ्यांचा आहे. थँक्यू. स्टे ट्यून.